सांगलीतल्या शाईफेकी मागं स्टंटबाजी असल्याचा मराठा समाजानं आता आरोप केल्याचं पाहायला मिळत आहे। प्रकाश शेंडगे यांच्या कारवरील शाईफेक प्रकरणी हा आरोप करण्यात आलाय। प्रकाश शेंडगेंनी मराठा समाजाचे आता आरोप सुद्धा फेटाळून लावलेले आहेत। ऑफिस बाहेरील कारवर अज्ञातांनी शाईफेक केल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आलेला होता। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। नाही, हा अत्यंत चुकीचा आरोप आहे। मराठा समाज असं काही करणार नाही। आम्ही अनेक मोर्चे काढले, त्याच्यामध्ये लोकांनी नाही जगाने पाहिले आमची शिस्त। आणि शेंडगेंसारख्या एक छोट्या कार्यकर्त्यावर शाई फेकून आमच्या समाजाचं काही त्याच्यात हित होणार नाही असं मी स्पष्टपणे मानतो। परंतु त्यांनी जो स्टंट केला आहे असं माझं स्वतःचं मत आहे की कोण पत्रकार मीडिया त्यांच्या उमेदवारीकडे कोण पाहत नाही, त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्यासोबत नाही, त्यामुळे हा स्टंट असावा असं मला वाटतं। त्यामुळे शेंडगेंना माझी विनंती आहे की मराठा समाजाला डिवचू नका। ते डिवचल्याने तुमचा काही फायदा होणार नाही, उलट वातावरण बिघडेल आणि या निवडणुकीच्या कालावधीमध्ये मराठा महासंघ एक शांतपणे वातावरण शांतता ठेवण्याचा प्रयत्न करत आहे। हे पण असं आहे की सहानुभूती मुळाची स्टंटबाजी जी आहे ती आमच्या रक्तात नाही आहे। जे काय आम्ही ओबजेल नाही, कालची घटना खरसिंगची घटना जी आहे ती घटना घडल्यानंतर हे घडलेलं आहे आणि खरसिंगची घटना जी घडली ती उघडपणे घडलेली आहे आणि त्याचा व्हिडिओसुद्धा त्या ठिकाणी काही कारकिर्दी काढलेले असे मी व्हिडिओ घेतो आहे तो सुद्धा। त्यामुळे ह्या खरसिंगच्या घटनेचे हे पडसाद उमटलेले आहेत। त्यामुळं कोणी जर हे स्टंटबाजी वगैरे असं म्हणत असेल तर त्याचा मी निषेध करतो आणि अशा घटना ज्या आहेत अशा घटना पुन्हा घडू नयेत अशी माझी विनंती सगळ्यांना राहील। तर या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वप्नील पाटील सध्या आपल्यासोबत आहेत। स्वप्नील, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, जो सांगलीतल्या शाईफेकी मागे स्टंटबाजी असल्याचा आता आरोप मराठा समाज यांच्याकडून करण्यात येतोय। नक्कीच जर आपण पाहिलं तर प्रकाश शेंडगे ज्या हॉटेलच्या राहण्यात होते त्या हॉटेलच्या बाहेर त्यांची कार थांबली होती, परंतु जी कार आहे ती सीसीटीव्ही कक्षेच्या बाहेर होती। त्यामुळे त्या कारवरती जे शाई फेकण्यात आला आणि चपलांचा हार घालण्यात आला हा स्टंटबाजी असल्याचा आरोप आता मराठा समाजाकडून करण्यात येतोय। प्रकाश शेंडगे आणि मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचा आरोप केले होते। त्यानंतर मराठा समाजाची प्रतिक्रिया देखील समोर आलेली आहे। प्रकाश शेंडगे यांना सांगलीमध्ये कोणीही विचारत नाही। प्रकाश शेंडगे यांचं सांगलीत मताधिक्य नाही, त्यामुळे प्रकाश झोतामध्ये येण्यासाठी प्रकाश शेंडगे यांच्याच कार्यकर्त्यांनी हे हा स्टंटबाजी केला आहे। कारण की जी कार आहे ती मध्यरात्री 1 वाजता या हॉटेलच्या बाहेर आणून लावण्यात आली आणि पहाटे 4:30 ते 5च्या दरम्यानमध्ये हे कृत्य घडलेलं आहे। परंतु हे कृत्य जर पाहिलं तर कोणत्याही सीसीटीव्हीच्या कक्षेमध्ये न येता अशा ठिकाणी ही कार उभी करण्यात आली होती। त्यामुळे आता पोलिसांची पथके देखील 2 पथकांकडून तपास करण्यात येतोय। ही खरंच स्टंटबाजी आहे का की मराठा समाजातील कार्यकर्त्याकडून हा कृत्य करण्यात आलं याचा तपास सध्या पोलीस करतात। परंतु प्रकाश शेंडगे यांनी या घटनेबाबत अद्याप तरी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली नाही आहे। पोलीस अधिकारी प्रकाश शेंडगे यांच्या भेटीसाठी आले होते, त्यांनी देखील प्रकाश शेंडगे यांना तक्रारीबाबत विचारलं, परंतु प्रकाश शेंडगे यांनी सांगितले की आम्ही सामंजस्याची भूमिका घेत आहोत, त्यामुळे अद्याप तरी तक्रार दाखल केलेली नाही। 12 वाजता प्रकाश शेंडगे हे कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, त्यानंतर प्रकाश शेंडगे पोलिसात तक्रार देणार का हे पाहावं लागतंय। परंतु सध्या तरी पाहिलं तर मराठा समाजाने प्रकाश शेंडगेवरच आरोप केले की धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।